पुष्पाताई 4 वर्षांपूर्वी सरकारी शाळेतील शिक्षिका पदावरून निवृत्त झाल्या होत्या आणि आपल्या पतीसोबत आनंदाने जीवन जगत होत्या. पण महामारीच्या कोरोना रोगाने त्यांच्या पतीला काळाच्या पडद्याआड नेलं आणि आपल्या जोडीदाराच्या जाण्याने पुष्पाताई दुःखी झाल्या. त्यानंतर मुलगा आणि सुनेच्या सांगण्यावरून ते त्यांच्यासोबत पुण्याला राहण्यासाठी आल्या. त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं होतं. त्यांच्या पतिवाचा सहवास तर गेलाच, पण त्यावेळी त्यांचं वय 60 वर्षांचं होतं. स्थिर कुटुंबीय जीवन मागे राहिलं आणि आसपासचा तो शेजार देखील सुटला होता, जो प्रत्येक सुखदुःखात नेहमी त्यांच्यासोबत होता. पुष्पाताई महानगरातील उद्यानातल्या एका बाकावर शांतपणे उदास होऊन बसल्या होत्या. त्या आपल्याच विचारात हरवल्या होत्या. कुठेतरी शून्यात नजर लावून विचार करत होत्या. सकाळची वेळ होती. काही लोक फिरायला आले होते, तर काही योगासने करत होते, तर काही वडीलधारी मंडळी त्यांच्या भूतकाळाच्या आठवणी काढत बसली होती. पण पुष्पाताई आपल्याच विषयात विचारमग्न झाल्या होत्या. तेवढ्यात अचानक आवाज आला, नेहमी हसत राहा, आनंदात राहा, आयुष्य खूप सुंदर आहे. पुष्पाताईने पाहिलं की जवळपास 60 ते 70 वर्षांचे एक आजोबा जवळच्या बाकावर बसले होते आणि त्यांच्याकडे पाहून हसत होते. इच्छा नसतानाही पुष्पाताई हसायला लागल्या. या अनोळखी शहरात पहिल्यांदा कोणीतरी त्यांच्याशी बोललं होतं. बाटलीतून पाणी पीत ते आजोबा म्हणाले, माझं नाव सदाशिव आहे, मी जवळच्या इमारतीत राहतो. तुम्ही खूप चिंतेत दिसत आहात. मागच्या गोष्टी विसरून पुढे जाणं, यालाच तर खरं आयुष्य म्हणतात. एवढं बोलून ते म्हातारे पुन्हा फिरायला निघून गेले. ते निघून गेल्यानंतर पुष्पाताई मनातल्या मनात म्हणाल्या, ज्यांच्या आयुष्यात दुःखच नसेल त्यांना जीवन तर सुंदरच वाटेल. प्रत्येकजण ज्ञान देतो, पण आपल्यासोबत काय चालले आहे हे फक्त आपल्यालाच माहीत असतं. आता पुष्पाताई रोज उद्यानात बागेतील रस्त्यावर फिरायला येऊ लागल्या आणि जवळपास रोजच सदाशिवरावांना नमस्ते म्हणत होत्या. एके दिवशी सदाशिवरावांनी विचारलं की तुम्ही बाहेरून आला आहात का? तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, मी यापूर्वी नागपूरला राहत होते. मुलगा आणि सून या शहरामध्ये नोकरी करतात. कोरोनाच्या महामारीमुळे माझ्या नातवाची शाळा बंद आहे, त्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी माझा मुलगा आणि सून मला इथे घेऊन आले आहेत. माझ्या पतीच्या निधनानंतर मी नागपूरमध्ये पूर्णपणे एकटी पडले होते. माझ्या मुलीचे सासर इथे पुण्यातच आहे. कधीतरी मला माझ्या मुलीला देखील भेटता येईल असा विचार करून मी इथे आले आहे. मग सदाशिवराव म्हणाले, पुणे शहरात आपले स्वागत आहे. चला, मी तुम्हाला आमच्या वयाच्या माणसासोबत भेट घडवून देतो. वास्तव्यात इथे उद्यानात वृद्धांचा एक समूह तयार झाला आहे. आम्ही सर्वजण एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो, हसतो, बोलतो, कधी भजन गातो, तर कधी जवळच्या मंदिरात फिरायला जातो. कधी वाढदिवस साजरा करतात, तर कधी सण साजरे करतात. त्यांचे बोलणे ऐकून पुष्पाताईंना आनंद झाला आणि त्यांनी ग्रुपमध्ये सामील होण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा सदाशिवरावाने त्यांची ओळख ग्रुपच्या इतर सदस्यांशी करून दिली व त्यांना ग्रुपमध्ये सामील करून घेतलं. त्या ग्रुपमधील बहुतेक लोकांना त्यांचे जीवनसाथी गमावलेले होते. कोणाला काही आजार होता, तर कोणाला काहीतरी वेगळाच प्रश्न होता, पण सर्व लोक चैतन्यशाली आणि ऊर्जेने भरलेले होते. त्या लोकांना भेटून पुष्पाताईंचं दुःख दूर झालं. आता रोज सकाळ संध्याकाळ सर्व लोकांसोबत त्यांनी वेळ घालायला सुरुवात केली. बऱ्याच वेळी पुष्पाताई आपल्या मुलीला फोन करून उद्यानात येणाऱ्या वयस्कर लोकांबद्दल बोलायच्या. तिच्या मुलीलाही तिच्या वयाच्या लोकांशी आईचा हा संवाद ऐकून खूप आनंद व्हायचा. एके दिवशी पुष्पाताईच्या लक्षात आलं की उद्यानात येणारे सर्व वृद्ध लोक त्यांच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, पण प्रत्येकजण फिट होता आणि स्वतःला अपडेट ठेवत होता. घरी येऊन त्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला, तेव्हा त्यांना वाटलं की वेळेच्या आधीच त्यांना स्वतःला म्हातारे बनवून ठेवलं आहे. हाच विचार करून त्यांनी बाजारातून केसांना लावण्यासाठी मेहंदी विकत घेतली आणि केसांना कलर केला. मग त्यांनी कपाट उघडले, पतीने दिलेल्या सर्वात सुंदर साड्यांपैकी एक साडी नेसली आणि आरशात स्वतःला बघून त्या स्वतःशी म्हणाल्या, पहा, खूपच छान. संध्याकाळच्या सुमारास जशा त्या पार्कला जायला निघाल्या, त्यावेळी त्यांच्या सुनेची नजर त्यांच्यावर पडली. त्यांना पाहून तिचे तोंड उघडेच पडले. तिने विचारलं, हे सर्व काय आहे आई? तेव्हा पुष्पाताईंच्या सुनेने पटकन तिच्या नवऱ्याला आवाज दिला, बघा जरा तुमच्या आईला काय झालं आहे, ते काय करत आहे, हे वय आहे का सजण्याचं, मेकअप करण्याचे? जशी मुलाची नजर त्यांच्यावर पडली तेव्हा तोंडावर हात ठेवून तो मुलगा हसायला लागला. तेव्हा सून म्हणाली, आई, हे सगळं करण्याचं तुमचं वय नाही, शिवाय आता तर बाबाही या जगात नाहीत. मुलगा आणि सुनेचं हे वागणं पाहून पुष्पाताईंना खूपच दुःख झालं.
त्या गपचूप आपल्या खोलीत जाऊन बसल्या. आता त्यांची पार्कमध्ये जाण्याची देखील इच्छा नव्हती. त्या विचार करू लागल्या की जर मी आज थोडीशी चांगली तयार झाले तर मी काय मोठा गुन्हा केला. आजपर्यंत तर मी माझ्या सुनेला कोणत्याही गोष्टीसाठी रोकटोक केली नाही. तिला कोणतीही अडवणूक कधीच केली नाही. ती स्वतःच्या मनासारखे कपडे घालते, खाते पिते, बाहेर जाते. मी तर नेहमी हा विचार करायचे की वेळ बदलली आहे. मोठ्या शहरातील लोक मॉडर्न आहेत. पण आज जेव्हा मी थोडासा माझ्याबद्दल स्वतःबद्दल विचार केला तर माझा असा अपमान केला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर ग्रुपमधील सदस्यांचे फोन येऊ लागले. त्याचवेळी पुष्पाताई उभ्या राहिल्या आणि स्वतःला म्हणाले की नाही, माझं आयुष्य मी माझ्या स्वतःच्या मर्जीने जगणार आहे, असं म्हणत त्या पार्कमध्ये निघून गेल्या. आता पुष्पाताई स्वतःसाठी जगू लागल्या होत्या. त्यांना मिळणारी पेन्शनची रक्कम चांगली होती. जो पैसा आजपर्यंत त्या आपल्या सुनेला आणि मुलाला देत होत्या तो या महिन्यात त्याने स्वतःवरच खर्च केला. पार्कमध्ये त्यांच्या बऱ्याच मैत्रिणी आता झाल्या होत्या, ज्यांच्यासोबत बाजारात जाऊन त्यांनी स्वतःसाठी आवडते कपडे आणि वस्तू विकत घेतल्या. पण सुनेला मात्र या सर्व गोष्टी खटकत होत्या. तिने तिच्या पतीचे कान भरत सांगितले की तुम्ही आईला रोकटोक का करत नाही? किती फालतू खर्च करू लागले आहेत. आता आपल्या हातात एक देखील पैसा देत नाही. त्यांच्या येण्याने आपलाही खर्च वाढलेला आहे. बायकोच्या बोलण्यात अडकून पुष्पाताईचा मुलगा सुमित त्यांच्याजवळ गेला आणि म्हणाला, आई, यावेळी तुझे पेन्शनचे पैसे आम्हाला का नाही दिले? त्याचे बोलणे ऐकून पुष्पाताई हैराण झाल्या. तितक्यात त्यांची सून येऊन म्हणाली, अरे, या वयात इतक्या फालतू खर्च करणे चांगली गोष्ट आहे का? पार्कमध्ये काय जाऊ लागल्या तर तुम्ही आझाद पक्षासारखे मोकळ्या उडत राहिलात. त्यावेळी पुष्पाताई म्हणाल्या, सोनबाई, मी तुला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं आहे. त्यामुळे तुम्ही लोक माझ्यावर कोणते निर्बंध टाकू शकत नाही. मी जे काही करते ते माझ्या इच्छेनुसार आणि मर्जीनुसारच करत आहे. त्यांचे हे बोलणं ऐकून मुलगा आणि सून दोघेही शांत बसले. पुष्पाताई स्वयंपाक करण्यात अव्वल होत्या. एक दिवस त्यांनी गाजराचा हलवा बनवला. तेव्हा आपल्या ग्रुपच्या सदस्यांसाठी तो त्या पार्कमध्ये घेऊन गेल्या आणि सर्वांना खाऊ घातला. परंतु सदाशिवराव यांनी तो घेण्यास नकार दिला. तेव्हा पुष्पाताईंनी विचारलं, तुम्हाला गाजराचा हलवा आवडत नाही का? तेव्हा सदाशिवराव म्हणाले, गाजराचा हलवा तर मला खूप आवडतो, पण मला डायबिटीस आहे आणि ब्लड प्रेशरची समस्या आहे. म्हणून मी बाहेरचा गोड गाजराचा हलवा खाऊ शकत नाही आणि घरी मला बनवता येत नाही, म्हणून मी हलवा खाणे सोडले. मग पुष्पाताई म्हणाल्या, म्हणजे तुमच्या घरी कोणच नाही? यावर सदाशिवराव काहीच बोलू शकले नाही. डोळ्यातून 2 अश्रू निघून त्यांच्या गालापर्यंत आले आणि ते गपचूप घराकडे निघून गेले. त्यानंतर सदाशिवराव पार्कमध्ये आलेच नाही. ग्रुपच्या सदस्यांना विचारले असता कळाले की ते फोन देखील उचलत नाही. पुष्पाताईने मनातल्या मनात त्यांची आता काळजी वाटू लागली होती. सारखा त्यांचा तो हसता खेळता चेहरा त्यांच्या समोर येऊ लागला होता. जसा घरी जाण्यासाठी त्या पार्कमधून निघाल्या तेव्हा त्यांची पावले स्वतःहून सदाशिवराव यांच्या घराकडे वळली. गार्डला त्यांच्या घराचा नंबर विचारला आणि त्यांच्या दारावरची बेल वाजवली. सदाशिवरावांनी अटखळत्या पावलांनी चालत येऊन दरवाजा उघडला. जशी त्यांनी दारात उभे असलेल्या पुष्पाताईंना पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आणि मग त्यांनी पुष्पाताईंना आत घरात बोलवलं. सदाशिवराव यांची अशी परिस्थिती पाहून पुष्पाताईंना खूप वाईट वाटलं आणि त्या हैराण देखील झाल्या. त्या म्हणाल्या, तुमची तब्येत इतकी खराब आहे, पण तो घरात तुमच्या सेवेसाठी देखरेखीसाठी कोणीही नाही. तेव्हा सदाशिवराव म्हणाले, खरं तर मी घरी एकटाच राहतो. हे ऐकून पुष्पाताई खूप अस्वस्थ झाल्या. इतक्या चांगल्या स्वभावाची व्यक्ती आणि तीही अशी एकटी. एखाद्या व्यक्तीच्या नशिबात असे का असते आणि जेव्हा ते आजारी आहेत तेव्हा त्यांची काळजी घेणारं कोणीही नाही. मग पुष्पाताईने ग्रुपवरच्या इतर सदस्यांना फोन करून बोलावले. सदाशिवराव यांनी सगळ्यांना बोलवण्यास खूप नकार दिला, पण त्या ऐकल्या नाही. हे तुम्ही काय बोलताय? ज्या व्यक्तीने मला जगायला शिकवलं त्याला मी असे एकटं कसं सोडू? काही वेळातच चांगल्या मदतीने पुष्पाताई सदाशिवरावांना डॉक्टरांकडे घेऊन गेल्या. डॉक्टरांनी त्यांना चांगला आहार आणि औषधे वेळेवर घेण्याचा सल्ला दिला, पण त्यांना खाण्यापिण्याची समस्या होती. म्हणून पुष्पाताईने ग्रुपमधील इतर 2 महिला सदस्यांसोबत त्यांच्या घरी 3 वेळेचं जेवण तयार करून पाठवण्याची जबाबदारी घेतली. वेळोवेळी पुष्पाताई त्यांना औषध घेण्यास सांगत असत. काही दिवसातच सदाशिवराव पूर्णपणे बरे झाले आणि उद्यानात परत येऊ लागले. एके दिवशी पुष्पाताईने त्यांना विचारलं, तुमचे या जगात कोणीच नाही का? आज पुष्पाताईंच्या या प्रश्नाला सदाशिवराव नाही म्हणू शकले नाहीत आणि एक एक करून आपला भूतकाळ सांगू लागले. ते हसत म्हणाले, किती सुंदर दिवस होते जेव्हा मी माझ्या पत्नीला लग्न करून घरी घेऊन आलो होतो. आम्ही दोघांनी मिळून किती सुंदर स्वप्न पाहिली होती.
तुम्हाला म्हणून सांगतो पुष्पाताई, 9 वर्षापर्यंत आम्हाला मूलबाळ झालंच नाही. काही काळानंतर वैद्यकीय उपचार घेतल्यानंतर आनंदाची बातमी आली आणि आमच्या मुलाचा जन्म झाला. आमच्या छोट्याशा कुटुंबात आम्ही खूप आनंदी होतो, पण कदाचित तोच आनंद देवाला मान्य नव्हता. माझा मुलगा नुकताच 6 वर्षाचा झाला होता, जेव्हा एके दिवशी मला समजलं की माझ्या बायकोला कॅन्सर झाला आहे. मला कळाले तोपर्यंत खूप उशीर झाला होता. माझे जीवनसाथी या जगातून कायमची निघून गेली होती. बोलता बोलता सदाशिवराव यांचा गळा भरून आला. नातेवाईकांनी मला परत लग्न करण्याचा खूप सल्ला दिला, पण मला माझ्या एकुलत्या एक मुलाला सावत्र आईकडे सोपवायचं नव्हतं. मी एकट्याने त्याला आई आणि बाप या दोघांचे प्रेम दिले, कशाचीच कमी पडू दिली नाही. पण मुलाने बघा काय केलं. एका महिन्यासाठी अमेरिकेला फिरायला जात आहे असं सांगून मुलगा आणि सून निघून गेले. आणि त्यानंतर मला कळाले की ज्या घरात आम्ही राहत होतो, मुलाने ते घर अमेरिकेला जाण्याआधीच विकून टाकलं होतं. ज्यांनी ते घर खरेदी केले होते त्यांना तो सांगून गेला की 2 महिन्यानंतर घर खाली करून घ्या. त्यानंतर मुलगा परत कधीच आला नाही. मुलगा आला नाही म्हणून मी आत्तापर्यंत त्याची वाट पाहत राहिलो. सदाशिवरावांच्या डोळ्यात पाणी आलं. ते पुढे म्हणाले, जर मी माझ्या सेवानिवृत्तीचे पैसे FD मध्ये ठेवले नसते तर मी आज रस्त्यावर आलो असतो. त्याच पैशातून मी हे 2 खोल्यांचे घर विकत घेतले आणि आता आनंदाने राहू लागलो. हे सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पुष्पाताईने त्यांना प्रोत्साहन दिले आणि म्हणाल्या, अरे तुम्हीच मला सांगत होता ना की प्रत्येक क्षणी हसत राहिलं पाहिजे, आणि आता तुम्हीच हे विसरलात का? दोघांना एकमेकांमध्ये एक चांगला मित्र दिसू लागला. त्यांच्यासोबत ते त्यांचं सुखदुःख शेअर करू शकत होते. काही दिवस घालवल्यानंतर एके दिवशी पुष्पाताई पार्कमध्ये गेल्या. तेव्हा ग्रुपमधील सदस्यांनी एक मोठा केक ऑर्डर केला होता. हे पाहून त्यांना खूप मोठा धक्का बसला. तिथे सगळ्यांनी पुष्पाताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. पुष्पाताईंना स्वतःला आठवत नव्हते की आज त्यांचा वाढदिवस होता. सर्वांचे इतके प्रेम पाहून त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. केक कापून झाल्यावर सगळ्यांनी मिळून पुष्पाताईंना एक अतिशय सुंदर साडी भेट म्हणून दिली. तेव्हा पुष्पाताईने विचारलं, पण माझा आज वाढदिवस आहे हे तुम्हा सर्वांना कसं समजलं? तेव्हा सदाशिवराव म्हणाले, सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व काही कळतं. वाढदिवसा साजरा केल्यानंतर पुष्पाताईंनी ती भेट घेऊन घरी पोहोचल्या. तेव्हा त्याने ती जेवणाच्या टेबलावर ठेवली. जेव्हा सुनेची नजर त्या साडीवर पडली तेव्हा ती म्हणाली, सुमित, तू माझ्यासाठी इतकी सुंदर साडी आणलीस, थँक्यू सो मच. तेव्हा सुमित म्हणाला, नाही, मी तर साडी आणलीच नाही. तेवढ्यात पुष्पाताई फ्रेश होऊन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, ही साडी माझी आहे सुनबाई. सून म्हणाली, आई, ही साडी तर खरंच खूप सुंदर आहे, पण तुम्ही या साडीचं काय करणार? मी ही साडी घेते असे म्हणत तिने साडी उचलण्यासाठी हात पुढे करताच पुष्पाताईने ती साडी उचलली आणि म्हणाल्या, नाही सुनबाई, ही साडी माझ्यासाठी खूप मौल्यवान आहे. सून आपल्या सासूकडे पाहतच राहिली. तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, खरं तर आज माझा वाढदिवस होता, म्हणून उद्यानातील ग्रुपमधील सर्व सदस्यांनी ही साडी मला भेट म्हणून दिली आहे. आई, खरंच आज तुझा वाढदिवस होता. आम्हाला तू बोलली नाहीस, कारण आई, तू तुझा वाढदिवस कधीच साजरा करत नाही, त्यामुळे तो आमच्या आठवणीत राहिला नाही. सुमित म्हणाला, यावेळी पुष्पाताई जुन्या आठवणीमध्ये हरवून गेल्या होत्या. जेव्हा त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त त्या दिवसभर स्वयंपाकघरात उभ्या राहून त्याच्या आवडीचं पदार्थ बनवायच्या आणि संध्याकाळी मुलासोबत त्याच्या मित्रासोबत सुमितचा वाढदिवस साजरा करायच्या. पण मग विचार करू लागले की मुलगा आणि सून आपल्या आयुष्यात मग्न असतात तेव्हा मोठ्याने स्वतःसाठी जगायला हवं. पण सुनेला तिच्या सासूमध्ये झालेला हा बदल अजिबात आवडत नव्हता. एके दिवशी पुष्पाताई पार्कमध्ये फिरायला गेल्या. तेव्हा त्या आपल्या मोबाईल सोबत घ्यायला विसरल्या. त्या दिवशी त्यांची सून आणि मुलगा लवकर घरी आले. सुनेची नजर सासूबाईच्या मोबाईलवर पडताच तिने तो उचलला आणि तपासणी करायला सुरुवात केली. तिचं सासू व्हॉट्सअप आणि फेसबुकवर असल्याचं पाहून ती थक्क झाली. नवऱ्याला मीठ मिरची लावून सदाशिवरावाने पाठवलेले गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचे मेसेज दाखवू लागली. आता तर मुलाला देखील आईमध्ये खोट असल्याचं दिसू लागलं होतं. बस मग काय, जशी पुष्पाताई घरी परत आल्या तसा मुलगा आणि सून दोघेही त्यांच्यावर ओरडायला आणि भांडण करायला तयारच होते. आपल्या आईला काही बोलण्याची संधी देण्याआधीच ते तिच्या चारित्र्यावर बोट ठेवू लागले. पुष्पाताई स्तब्ध उभ्या राहिल्या. मग त्या म्हणाल्या, सुनबाई, 2 दिवसापूर्वीच तू तुझ्या ऑफिसच्या मित्रांसाठी घरी पार्टी आयोजित केली होतीस. तिथे तुझ्या ऑफिसमधील सर्व मित्र आले होते, ज्यामध्ये पुरुष देखील होते आणि महिलाही.
पण मी तर तुझ्या चारित्र्यावर बोट दाखवले नाही, मग तू माझ्याबद्दल असं कसं बोलू शकतेस? पुष्पाताईंच्या तोंडून त्वरित उलट उत्तर ऐकल्यावर सुनेजवळ बोलायला शब्द उरले नाहीत आणि पाय आपटत ती तिच्या खोलीत निघून गेली. दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा आणि सून ऑफिसला गेल्यानंतर जशा पुष्पाताई आपल्या नातवासाठी जेवण बनवण्यासाठी स्वयंपाकघरात गेल्या, तेव्हा फरशीवर पाणी सांडलेलं असता कारणाने त्यांचा पाय घसरला आणि त्या जोरात जमिनीवर पडल्या. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या कमरेलाही तीव्र वेदना होऊ लागल्या. त्यांच्या नातवाने लगेच वडिलांना फोन करून सर्व परिस्थिती सांगितली आणि त्यांना लवकरात लवकर डॉक्टरांकडे नेण्यास सांगितलं. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली तेव्हा त्यांच्या हाताच्या हाडात फ्रॅक्चर झाल्याचं आढळून आलं. डॉक्टरांनी त्यांच्या हाताला प्लॅस्टर करून औषध दिली आणि संध्याकाळपर्यंत घरी पाठवलं. पण आता त्या उद्यानात जाऊ शकत नव्हत्या. सदाशिवराव जेव्हा कधी त्यांना फोन करायचे किंवा मेसेज करायचे तेव्हा त्या कशालाही प्रतिसाद देत नव्हत्या. शांतपणे पडून रडत बसायच्या. मोलकरीण जेवण बनवून ठेवून जायची आणि मुलगा तसेच सून रोज कामावर निघून जायची. दोघांनी आईसाठी एक दिवसाची देखील सुट्टी घेतली नव्हती. पुष्पताईंना उठायला बसायला खूप त्रास होत होता, पण कोणाला काही फरक पडत नव्हता. एके दिवशी ग्रुपमधील सर्व वयस्कर सदस्य त्यांच्या घरी आले. त्यांच्या हातात फुले होती तर काहींनी गेट वेल सूनचे कार्ड आणले होते. कोणी समोसे आणले होते तर कोणी जिलेबी. त्यांना पाहून बेडवर पडलेल्या पुष्पताईंना असे वाटले की जणू काही त्यांची जवळची माणसे भेटायला आलेली आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं. सर्वांनी हसत खेळत स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला. हसत बोलत 1 तास निघून गेला. आता पुष्पाताई काळजी करू लागल्या, कारण त्यांचा मुलगा आणि सून येण्याची वेळ झाली होती. सून काय म्हणाल याची त्यांना आतून खूप भीती वाटत होती. एवढ्यात दारावरची बेल वाजली आणि मुलगा व सून आतमध्ये आले. आतील दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले. सगळे गेल्यानंतर त्यांची सून बोलली, माझे घर आहे की ही कुठली धर्मशाळा नाही की कोणी उठायचं आणि घरामध्ये यायचं, घरातून निघून जायचं. आणि आई, तुम्ही आमच्या समोर तर प्रचंड वेदना झाल्याचं नाट्य करता आणि आमच्या पाठीमागे आपल्या मित्रमैत्रिणींना घरी बोलावून पार्टी करता. तुमच्या या कृत्याचा आपल्या मुलावर काय परिणाम होईल? सुनेचं हे बोलणं ऐकून पुष्पाताई शांतपणे पडून राहिल्या. आज त्यांना त्यांच्या नवऱ्याची खूप जास्त आठवण येत होती. विचार करू लागले की ते असताना कोणाची माझ्याकडे बोट दाखवून बोलण्याची हिंमत कधीच झाली नाही आणि आज मला हे अपमानाचे कडू शब्द पचवून घ्यावे लागत आहे, तेही माझी काही चूक नसताना. दिवस असेच जाऊ लागले आणि जवळपास 2 महिन्यानंतर पुष्पताई यांच्या हाताचे प्लॅस्टर काढले गेले. आता त्या पुन्हा पार्कमध्ये जाऊ लागल्या आणि हळूहळू त्यांचं हास्य पुन्हा परत येऊ लागलं. पण सुनेचे टोमणे काही थांबण्याचं नाव घेत नव्हतं आणि मुलानेही सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केलं होतं. घरातील वातावरणामुळे अस्वस्थ होऊन एके दिवशी पुष्पाताईने निर्णय घेतला की आता बस झालं, अजून नाही. जीवनाची संध्याकाळ तर झालीच आहे आणि हे जीवन कधी संपेल माहीत नाही, म्हणून त्यासाठी मला स्वतःसाठी जगायचं आहे. जे मला आवडेल ते मला करायचं आहे. मुलगा आणि सून यांचा मोह बाजूला ठेवून त्यांनी एक दिवस ठरवलं आणि समोरच्या इमारतीत भाड्याने 2 खोल्यांचा फ्लॅट घेतला. जेव्हा मुलाने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा पुष्पाताईंनी स्पष्ट सांगितले की आता मला कोणावर देखील ओझं बनवून राहायचं नाही. तेवढ्या त्यांची सून म्हणाली, हो, पंख लागले आहेत आता तुम्हाला, आता तर तुम्ही मोकळ्या आहात फिरायला. राग येण्याऐवजी पुष्पाताई हसतच म्हणाल्या, आता मी माझे अपूर्ण स्वप्न पूर्ण करेन. सामान बांधून ते त्यांच्या फ्लॅटवर शिफ्ट झाल्या. त्यांना इतकी पेन्शन तर येतच होती की त्या एक मोलकरीण ठेवू शकतील आणि स्वतःचा खर्च आरामात भागवू शकतील. आता पुष्पाताई आपले जीवन शांतपणे जगत होत्या. त्यांचा मुलगा आणि नातू त्यांना अधूनमधून भेटायला येत होते, पण सुनेला तितके कष्ट घ्यावेसे वाटले नाहीत. सदाशिवराव बऱ्याच वेळा त्यांच्या घरी संध्याकाळचा चहा घ्यायचे. अनेकदा उद्यानातील इतर वृद्ध लोक देखील त्यांच्या घरी येत जात असायचे. आता पुष्पाताईंना स्वतःला खूप आझाद असल्यासारखं वाटत होतं. पुष्पाताईने त्यांच्या मुलीला देखील विभक्त होण्याबद्दल सांगितलं. त्यामुळे ती थोडीशी दुःखी तर झाली होती, पण तिच्या आईला आता तिच्या इच्छेनुसार जगता येईल असा दिलासा देत होती. एके दिवशी पुष्पाताईंना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा तिने आपल्या मुलासोबत सुनेला देखील घराच्या आत येताना पाहिलं. त्या काय विचारणार त्याआधीच ती एकदम आत आली आणि म्हणाली, मम्मीची काही लाज लज्जा उरली आहे की नाही? माहीत आहे समाजातील लोक तुमच्याबद्दल काय काय बोलत आहे ते. शेवटी तुमच्या आणि सदाशिवराव यांच्यामध्ये काय चाललं आहे? तेव्हा पुष्पाताई म्हणाल्या, या समाजातील लोक काय म्हणतील याची मला पर्वा नाही.
मला एवढंच माहीत आहे, माझे आयुष्य संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडता पाडता स्वतःचा विचार करणं सोडूनच दिलं होतं. उर्वरित आयुष्य मला आनंदाने घालवायचं आहे आणि मला वाटत नाही की यात कोणाला काही अडचण असायला हवी. आणि राहिला प्रश्न सदाशिवरावांचा, तर त्यांनी मला कसे जगायचं हे शिकवलं आहे. नाहीतर मी पूर्णपणे तुटून पडले होते. तेव्हा त्यांचा मुलगा म्हणाला, पण आई, तू अशा लोकांना ओळखत नाही. असे लोक आपल्याला आपलेपणा दाखवून दुसऱ्यांना लुटून जातात. बाळा, हे केस मी उन्हात पांढरे नाही केले आणि असे आपल्याच माणसाने लुटले आहे. दुसरे काय लुटतील? तुम्ही माझ्याकडे काय सोडलं आहे की कोणी लुटून घेईल? त्याचवेळी दरवाजात उभे असलेले सदाशिवराव हे सर्व काही ऐकत होते. ते घरात आले आणि त्यांना पाहताच पुष्पाताईंचा मुलगा आणि सून यांचे तोंड उघडेच राहिले. ते उठून बाहेर जाऊ लागले. त्याच वेळी सदाशिवराव त्यांना म्हणाले, बाळा, लाज तर पुष्पाताईंना नाही, तर तुझ्यासारख्या लोकांना वाटायला हवी. तुम्ही लोक कोणाच्या चारित्र्यावर बोट ठेवण्यापूर्वी एकदा तरी विचार करून बोलत जा. तुम्हा लोकांना जाणून घ्यायचं आहे ना की तुमची आई काय करते. सदाशिवरावांनी हे सांगताच पुष्पताईने त्यांना गप्प राहण्याचा इशारा केला. पण आज ते थांबणार नव्हते. ते म्हणाले, आम्ही सर्वजण रोज सकाळ संध्याकाळ उद्यानात बसतो. तेव्हा तिथल्या जवळपासच्या सोसायटीमध्ये काम करणाऱ्या महिलांची मुले शेजारी फिरत असतात. लहान वयात ती मुले वाईट सवयींना बळी पडतात. त्यांना सांभाळायला कोणी नसतं. त्या गरीब लोकांकडे इतके पैसे नाहीत की ते आपल्या मुलांना शिक्षण देऊ शकतील. तुमच्या सासूबाईंना त्या मुलांना शिकवण्याचे चांगले कार्य करायचे आहे. त्यांना एक शाळा उघडायची आहे जेणेकरून शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सर्व गरीब मुलांना मोफत शिक्षण मिळावे. तुम्हाला तुमच्या आईला गरीब लोकांना मदत करून त्यांचे म्हातारपण सार्थक करायचे आहे. अनेकदा आम्ही लोक या विषयावर बसून नियोजन करत असतो. या कामात आम्हाला मदत करणाऱ्या NGOशी आमचे बोलणे सुरू आहे. तुमच्या आईचे जुने वर्षानुवर्षी पुढचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. पण आज आपल्याच आईबद्दल तुमचे विचार ऐकून मला फार वाईट वाटत आहे. माझ्या मुलाने मला आधीच सोडलं हे चांगलं झालं. आश्चर्याची गोष्ट आहे. आपल्या आईसाठी मुलगा आणि सुनेची ही विचारसरणी असू शकते. तुमच्या ऑफिसमध्ये कोणाशी हसून बोलत नाहीत का? जेव्हा तुमच्या आईने तुमच्यावर नियंत्रण ठेवले नाही तेव्हा तुम्ही कसे त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकता? पुष्पाताईचा मुलगा आणि सुनेकडे या गोष्टीचे कोणतेही उत्तर नव्हते. ते शांतपणे निघून गेले. आज सदाशिवराव रागवले होते म्हणून पुष्पाताई म्हणाल्या, जाऊ द्या, सोडा या गोष्टींना. मी मस्तपैकी आपल्या सर्वांसाठी चहा बनवते. चहा पिऊया आणि मग नंतर राग शांत होईल. त्यांचे हे बोलणं ऐकून सदाशिवराव हसले आणि म्हणाले, आमची मेहनत रंगली आहे. NGOकडून आपल्याला शाळा सुरू करण्यासाठी जवळच एक इमारत मिळाली आहे. हे ऐकून पुष्पाताईंना खूप आनंद झाला. लवकरच या इमारतीचे शाळेत रूपांतर झाले. सर्व शिकलेले वृद्ध लोक मिळून मुलांना शिकवण्याचे काम करू लागले. सर्व लोकांनी मिळून मोकळ्या मनाने मदत केली. माध्यमिक शाळेच्या सुरुवातीला फक्त 20 मुले होती, पण आता हळूहळू त्यांची संख्या वाढत होती. पुष्पाताईंना आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या इतर वृद्ध लोकांना जगण्याचा एक उद्देश सापडला होता. एके दिवशी पुष्पाताईंची मुलगी काही दिवसांसाठी त्यांच्याकडे आली. जेव्हा ती भाऊ आणि बहिणीला भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिला सदाशिवराव यांच्याबद्दल सांगितलं आणि तिने आपल्या आईला समजावून सांगावे असे ते म्हणाले. पण त्यांच्या मुलीला आपल्या आईची कुठेही चूक दिसत नव्हती. उलट तिच्या आईच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू उमटल्याचा आनंद तिला दिसत होता. ती तिचे म्हातारपण अतिशय आनंदाने जगत आहे आणि सदाशिवराव तिला पूर्णपणे पाठिंबा देत आहे. त्यांच्यातील मैत्री स्वार्थाच्या पलीकडे आहे आणि या जगाच्या समजण्याच्या पलीकडे देखील आहे. एकांतात बसून या सर्व गोष्टींचा विचार करता करता तिची नजर शेजारी ठेवलेल्या वृत्तपत्रकावर पडली. त्यात छापले होते, जेव्हा म्हातारपणात मुले सोडून जातात तेव्हा एकट्या आईने किंवा एकट्या बापाने कुठे जायचं? म्हातारपणात एकेकीपणावर मात करण्यासाठी एका 65 वर्षीय वृद्धाने 63 वर्ष असलेल्या महिलेसोबत लग्न केलं. दोघेही आपले कुटुंब पुन्हा सेटल झाल्यामुळे खूप आनंदी आहेत. ही बातमी वाचून पुष्पाताईच्या मुलीच्या मनात एक विचार आला. तेवढ्यात सदाशिवराव पुष्पाताईंच्या घरी आले. तिने तिच्या आई आणि सदाशिवरावांसमोर दोघांच्या लग्नाचा प्रस्ताव ठेवला आणि सांगितलं, जर तुमच्या दोघांचे हे नाते जगाला समजू शकत नसेल तर तुमच्या या नात्याला नाव का देऊ नये? तुम्हा दोघांना एकमेकांचे जीवनसाथी व्हायला आवडेल का? तेव्हा पुष्पाताई म्हणाला, हे काय बोलत आहेस तू? या वयात का मला कलंकित करत आहेस? हे काय जग काय म्हणेल? पण तिचं बोलणं ऐकून सदाशिवराव काही वेळ गप्प राहिले. मनात बरंच काही चालू होतं. पुष्पाताईंना राग येत असल्याचं पाहून त्यांनी काही न बोलण्याचा निर्णय घेतला आणि ते आपल्या घरी परत गेले. पुष्पाताईंना त्यांच्या मुलीने समजावले, आई, जर आयुष्याच्या वाटेवर तुला चांगला साथीदार मिळत असेल तर सोबत चालण्यात काहीच गैर नाही.
पुष्पाताईने विचार करता करता आपल्या पतीच्या फोटोसमोर बघितलं. त्यांचे मन अस्वस्थ झाले होते. विचार करू लागले की मी माझ्या पतीला फसवू शकत नाही, पण पुढच्या क्षणी विचार आला की माझ्या नवऱ्याला सुद्धा हेच हवे होते. माझ्या ओठांवर नेहमी हसू असावं, माझ्या डोळ्यातील अश्रू पाहून त्यांच्या देखील आत्म्याला शांती मिळणार आहे. आणि जर मैत्रीला एका नात्याचे नाव दिले तर जगाचे तोंड देखील बंद होईल. सदाशिवरावांनी या नात्याला काहीच हरकत दाखवली नाही. ती फक्त या दोघांवर कोणी बोट दाखवायला नको म्हणून. पण जेव्हा ही बातमी पुष्पाताईंच्या मुलापर्यंत आणि सुनेपर्यंत पोहोचली तेव्हा ते दोघेही या नात्याच्या विरोधात होते. सोसायटीतील प्रत्येकजण त्यांच्याबद्दलच बोलत होता. काही जण त्यांच्या धाडसाचं कौतुक देखील करत होते, तर काही जण त्यांना नाव देखील ठेवत होते. 2 दिवस गेले आणि अचानक मीडियाचे लोक पुष्पाताईंच्या शाळेच्या बाहेर पोहोचले आणि त्यांना या नात्याबद्दल प्रश्न विचारू लागले. आता पुष्पाताई हैराण झाल्या होत्या की ही बातमी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचली. आणि दुसरीकडे पुष्पाताईची सून मागे उभी राहून हसत होती आणि विचार करत होती, आले मोठे धाडस दाखवणारे, आता पूर्ण जगाला उत्तर देईल तेव्हा कळेल. चहूबाजूंनी हाहाकार माजला होता, पण पुष्पाताईने ठरवलं होतं की ते आज गप्प बसणार नाहीत. जेव्हा सोशल मीडियाने विचारलं की हे खरं आहे की या वयात तुम्ही सदाशिवरावांसोबत लग्न करणार आहात. हो, हे अगदी खरं आहे की आम्ही दोघे देखील लग्न करणार आहोत. पण यासाठी मजकूर करणारा कोण आहे? हा समाज. आमच्या लग्नाचा उद्देश फक्त आमचा एकटेपणा वाटून घेणे आहे. तो एकटेपणा जो तुमच्या पिढीने आम्हाला दिलेला आहे. अरे, आम्ही लोक फक्त झाडाची वाळलेले पानं आहोत, जी कधी खाली पडतील माहीत नाही. पण जोपर्यंत झाडाला जोडलेले आहोत तोपर्यंत खत आणि पाण्याची आवश्यकता आम्हाला देखील आहे. एखाद्यासोबत हसायला बोलायला आम्हालाही आवडतं. आणि जर आम्ही एकमेकांचे सुखदुःख वाटून घेतले किंवा हसत 2 शब्द बोललो तर समाजाला इथे बघवत नाही. तेव्हा सदाशिवराव पुढे आले आणि त्याने पुष्पाताईंचा हात हातात घेतला आणि म्हणाले, आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून समाजासमोर आमच्या नात्यावर शिक्का मारला जाईल आणि आमच्यावर हसणाऱ्यांना बोलणाऱ्यांना आश्चर्य वाटणार नाही. तरीही कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर विचारा. तेव्हा गर्दीतून टाळ्याचा आवाज ऐकू आला. ही टाळी पुष्पाताई आणि सदाशिवराव यांच्या वयोवृद्ध मित्रांकडून वाजवली जात होती. पाहता पाहता संपूर्ण शाळा टाळ्यांच्या गजरात दुमदुमून गेली. सगळे त्यांच्या या धाडसांचे कौतुक करत होते. मित्रांनो, आयुष्याच्या शेवटच्या क्षणी उतारवयात जीवन जगत असताना पुष्पाताई आणि सदाशिवरावांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला? त्यांचा निर्णय चूक आहे की बरोबर हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.